नमस्कार, मी माधवी नाटेकर परत तुमच्या भेटीला आले. आज आपण विचार करणार आहोत माता तू दुःख हारिणी शुभक शुभ कल्याणिनी ह्या शीर्षकाखाली आपण आज विचार करणार आहोत चैत्रगौरीचा. गौर हा शब्द आपण किती वेळा वापरतो, पण ह्या देवीचे नाव का झाले किंवा ह्या नावाचा अर्थ काय आहे असे कधी पण माझ्या मनात आले नाही. कालिमा असा उल्लेख आला की बंगालचा कालीमातेचा उत्सव आठवतो. ती देवीची चमकती भव्य मूर्ती आठवते. सुंदर चेहरा, दागिने, सजावट, अतिशय देखणे रूप असे सर्व आठवते. ही महिषासुरमर्दिनी नवरात्राचे 9 दिवस तिच्या माहेरी जेव्हा येते तेव्हा ती शांत स्वरूपा असते. ती तिची 4 मुलं बरोबर घेऊन येते. 2 मुली, ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी, आणि 2 मुलं, गजानन आणि कार्तिकेय. नवरात्रीचा तिचा मुक्काम करून ती परतते तिच्या घरी. ही जगज्जननी, जगतमाता, अंबिका, काली तुही है, दुर्गा तुही. तर ही काली म्हणजेच गौरी. हिच्या रंगामुळे ही जेव्हा शंकराकडे जाते तेव्हा तिच्याकडे शंकराचे दुर्लक्ष होते. ते तिच्या या काळ्या रंगामुळेच होते. म्हणून ती ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी उग्र तप करते आणि चमकणारा दुधासारखा पांढरा रंग वर म्हणून मागते. ती तिच्या गौर रंगामुळे गौरी झाली. शंकराशी विवाह झाल्यानंतर ती पार्वती झाली. हीच वेगवेगळ्या रूपातली आपली देवी वेगवेगळ्या नावांनी आपल्या घरी शुभक शुभ कल्याणिनी व्हावी म्हणून आपण तिची पूजा करतो. ही काली तुही, दुर्गा तुही, तुही सृष्टिका चलन करे, तुही दानवों का दलन करे अशा ओळी काव्यात आहेत. ती संपूर्ण सृष्टी चालवते. माता तू दुःख हारिणी या पुढच्या ओळींचा दुसरा अर्थ मला दिसला आहे. ही माता आपल्याकडे येते तेव्हा मोठ्या सणांचा उत्सव आपल्या घरी असतो. घरातले सर्व छोटे मोठे या माहेरवाशिणीच्या कौतुकात गुंतून जातात. गुढीपाडवा झाला असतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला चैत्र महिन्यात चैत्रगौर घरी येते. सर्वात जास्त मुक्काम करणारी ही माहेरवाशीण महिनाभर हिचा मुक्काम असतो. हिच्यासाठी झोपाळा महत्त्वाचा आहे. पानगळ संपवून फांद्यावर नवपालवी चमकत असते. निसर्गात नवनिर्मितीचा उत्सव सुरू होतो आणि चैत्रगौरीचे आगमन होते. लग्नानंतर वधू तिच्या सासरी जाताना तिने तिच्याबरोबर नेलेली अन्नपूर्णा हीच ह्या पूजेची मानकरी आहे. लग्नापूर्वी नवरी गौरीह पूजते. ती देवी लग्नानंतर वर वधूसह त्याच्या घरी नेतो. ती अन्नपूर्णा चैत्रात माहेरी आलेली देवी आहे. उन्हाळ्याची सुरुवात होते. आंबा मोहरून येतो. त्याचा दर्व 4 दिशांना व्यापून राहतो. कोकिळेचे कुंजन सुरू होते. सृष्टीत नवचैतन्य दाटून येते. ही उन्हाळ्याची सुरुवात असते. तेव्हाच महाराष्ट्रातल्या प्रचलित चैत्रगौरीचे आगमन होते. या ऋतूमध्ये येणारी फळं, फुलं, कैरी, कलिंगडापासून करता येणारे पदार्थ बनवायचे, खायचे आणि सर्वांना द्यायचे. शरीराला योग्य आणि पोषक आणि आवश्यक फळाफुलांची निर्मिती देवाने ह्या ऋतूत केलेली आहे. उन्हाच्या कडाक्यात घसा थंड करणारे गारपणे, वाळ्याचे पाणी, वाळ्याचे सरबत, अत्तर, पडदे वापरले जातात. पावसाळ्यात पचनाला जड असणारा हरभरा ह्या दिवसात गरजेचा असतो. भिजवलेल्या मोड आलेल्या हरभऱ्याची उसळ, हरभरा डाळीची कैरीची डाळ उन्हाळ्यात आवडीने आणि चवीने खातात आणि तिचा त्रास होत नाही. या दिवसात झाड पांढरे दिसेपर्यंत उमलणारे फूल मोगऱ्याचे, याच्या सुवासाने आनंद निर्मिती होते. शरीराला गारवा पण मिळतो. देवीचा पाळणा मोगऱ्याच्या हारांनी महिनाभर सजवतात. स्त्रियांच्या आणि मुलींच्या डोक्यात या फुलांचे गजरे असतात. माठाच्या गार पाण्यात ही 4 फुलं घालून पिण्याचे पाणी सुगंधित करतात. हळद कुंकवाच्या आराशीत मोगऱ्यांचे फुलं वापरतात. त्याचबरोबर त्या दिवसात फुलणारे लाल गुलमोहराचे, पिवळा बहाव्याचे घोस वापरतात.
देवीच्या नैवेद्याला कैरीचे पन्हे चांदीच्या पेल्यात आणि कैरीची डाळ वाटीत देवीसमोर ठेवतात. आराशीत कैरीचे घोस वापरतात. तोंडाला पाणी सुटते ते लोणचे, मेथंबा, कैरी चटणी या दिवसात हवेच. मुलांनी दगड मारायचा, कैऱ्या तोडायच्या, हुंदडत मीठ लावून दुपारी खायच्या. अशा बालपणीच्या दुपारी कधी विसरणे शक्य आहे का? वाढत जाणारा उन्हाळा, अंगाची लाही करणारी दुपार, अशा असह्य उन्हात थंडावा देत प्रसन्नता आणणारे हे पदार्थ आहेत. दिसायला मनमोहक रंगाचे आणि रसदार, चवीला गोड दिलखेचक वासाचे. खरबूज आणि कलिंगड ही फळांचा राजा आंबा येण्यापूर्वी घरात आली असतात. वेगवेगळ्या आकारात ही फळं कापून गौर, आरास आणखीन सजवतात. ह्या गौरीला झोपाळ्यात बसवतात. 1.5-2 वीट उंचीचा पितळी झोपाळा कपाटात ठेवला असतो. तो गौरीला येण्यापूर्वी चिंच, लिंबू, आंबट ताक, शिककाई ह्यापैकी काहीतरी लावून चमकवला जातो. देव्हारात त्याच्यासाठी जागा करून तो मांडायचा आणि आलेली गौर त्यात बसवायची. तिच्यासाठी फराळाचे नानाविध पदार्थ बनवायचे. तिचे हळद कुंकू करतात, तेव्हा आरास करतात. त्यावेळेस ताटात सुंदर सजवलेले हे पदार्थ ठेवायचे. आराशीत कितीतरी प्रकार असतात. माझ्या लहानपणी आमच्या घरी 100-150 बायका हळद कुंकवाला यायच्या. आत्ताच्या माझ्या आकाराला सामावून घेणारा मोठमोठ्या पातेल्यात हरभरा भिजत पडायचा. तो उपसायचा आणि ओटीची तयारी व्हायची. दोन्ही हातांची ओंजळ करून ती भरून 3दा ओटी भरली जायची. पन्ह्याचे हंडे बर्फ फोडून त्यामध्ये ठेवून पन्हे गार करायचे. खायला डाळ, करंजी, काहीतरी फराळाचे दिल्यावर पन्हे नाहीतर उसाचा रस असायचाच. 25 माणसांचे घर पसरलेला खूप मोठा वरंडा, जमिनीवर जाजम, त्यावर पांढऱ्या शुभ्र चादरी घातलेल्या गाद्या घालायच्या. त्यावर लोड तक्के असायचे. लहान मुली परकर पोलके घालून गळ्यातले, हातातले, पायातले दागिने घालून मिरवायच्या. त्यांना हळद कुंकू लावायला द्यायचे नाही, गडबडीत सांडून ठेवतील म्हणून. त्यांच्याकडे अत्तरदाणीतून अत्तर लावायचे काम असायचे आणि गुलाबदाणीतून सुगंधित पाणी बायकांच्या अंगावर उडवायचे काम असायचे. जबाबदारी, गंमत, आनंद, मदत या सर्व भावनाच आता संपल्यात. पंगत नाही, प्रेमाचा आग्रह नाही, अत्तरदाणी नाही, गुलाब पाणी पण नाही. चौकोनी काळा दांडगा डबा लग्नाला येणाऱ्यांवर वासाचे पाणी उडवतो. त्या काळातल्या स्त्रियांची नाती जपणे, कष्ट करणे काही उरले नाही. मी जे वर्णन सांगते आहे आणि सांगणार आहे त्यात माहेरचा मोठेपणा किंवा श्रीमंती नाही. तेव्हा सुस्थितीतल्या सुशिक्षित मंडळींची राहणी अशाच प्रकारची होती. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी गावातल्या कोणाकडे तरी हळद कुंकवाचे बोलवणे असायचे. उभ्याच्या गौरींची आरास असते तशीच चैत्र गौरीची वेगवेगळी सुंदर आरास करायची पद्धत होती. घरातली शाळेत जाणारी मोठी मुलं त्यात मदत करायची. मोठ्या कुंड्या ठेवून त्याभोवती गर्द रान करायचे. त्यात रंगीत फुलं अडकवायची. मधोमध देवीचा झोपाळा फुलांनी सजवून ठेवायचा. कधी मुद्दाम उगवलेली शेते, रस्ते, पाण्याचा तलाव त्यात कांदाची रंगवून लाल फुलं करून तरंगवायची. म्हणजे ह्यालाच आपण कमळ म्हणायचं. या तळात काचेचे मासे ठेवायचे. तळ्याकाठी मातीची बदकं उभी करायची. वर्णन किती सांगणार. शालू शेले छताला बांधून जमिनीवर खालपर्यंत सोडून मागच्या बाजूला झगमगती भिंत करायची. त्यावर दिव्यांच्या माळ्या सोडून समोर समया ठेवून मध्ये माहेरवाशीण बसवायचे. आराशीचा एक प्रकार सर्व प्रांतात वापरला जाणारा आहे. तो म्हणजे पायऱ्या पायऱ्या एकाखाली एक करून त्यावर सजावट करायची. फ्लॉवर पॉट्स, खेळणी, फराळाचं ठेवून सर्वातल्या वरच्या पायरीवर झोपाळ्यावर देवी बसवायची. ही झालेली घरात केलेली तयारी. घरापुढचे अंगण, त्यावर ठिपक्यांनी रांगोळी, पाणी मारून तयार केलेले अंगण, कुठे सपाट सारवून स्वच्छ केलेले करून ठेवलेले अंगण. स्वागतासाठी चैत्रगौरीची माहिती करून घेऊया. आता खूपसे सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे, पण
त्यातले 50% तरी मी सांगितले का असे वाटते आहे. चैत्रगौरीची आरास ही इतक्या विविध प्रकारांनी केली जाते ती आपण कुणाकडे पाहिली तरच कळू शकेल.